बाबू? मला किती भेटले? 1 2 3 4. हे बघा 20 पण चमकते. आपण आता आलेलो आहे बागेच्या इकडे. या आपल्या दीक्षाच्या काकांची बाग. दीक्षाचे काका चालले पुढे. नमस्कार मित्रांनो, मी प्रणित तेजम परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण आहे हिंदळे गावामध्ये आणि आपल्यासोबत आहे कृपा. हाय. आपण कुठे जाणार आहे आता? आता आपण चाललोय सड्यावर. साड्यावर कशाला? कारण की आहे ना आम्हाला आहे ना काजू वगैरे सगळं काढायचंय म्हणून. आणि आंबे पण काढणार आहोत. आणि इकडे आता पावसासारखं क्लायमेट झालेलं आहे. हो, आवाज पण येतोय. चला जाऊया. चला. हे इकडून ये. ढग गडगडत आहेत. पाऊस आल्यावर काय करणार? छत्री घेतली नाही तू? काय इकडे आहेत बघ. हे बघ. थांब तुला काढून देतो. पानामध्ये घ्यायला पाहिजे होतं. फुल भरलेलं झाड आहे. आणि गोड पण आहे. इकडे पण मोठे मोठे काटा लागेल. थांबलेलो मी. ते खा ना हातातले. चला लवकर, पाऊस येणार आहे. फुल पावसाळी क्लायमेट झालेलं आहे. हे बघा ढग फुल भरलेले आहेत. सुसाट पाऊस येणार आहे. सुसाट. छत्री आणायला पाहिजे होती. पाऊस पड आणि तू भिज. हे आला. हे हळू चाल, पाऊस आलेला आहे. मोबाईल भिजेल. हे पिशवी आणली ना बाबा मोबाईल साठी. चल 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 पुढे चल.
चल टाकते. सुसाट वारा आहे, सुसाट वारा, सुसाट. ढग भरलेले आहेत हे बघा, पूर्ण ढग भरले आहेत. आंब्याची बाग आहे, पूर्ण आंब्याची बाग. कोणती? हवा सुटली, फुल हवा, फुल वादळ. बघा वीज चमकते बघा. आता आपण पोहोचलेलो आहे साड्यावरती, हिंदळे गावाचा साड्या, आणि फुल हवा सुटलेली आहे, फुल वारा आहे आणि बारीक बारीक पाऊस चालू आहे. हे बघा वीज पण चमकते. म्हणजे कोकणात पावसाचे आगमन झालेले आहे अशा प्रकारे. काल देखील पाऊस होता आणि आज देखील आहे. पाऊस आलाय, जोरात आलाय, जोरात, फुल जोरात आलाय. दीक्षाचे काका पण बागेतून आले आहेत पावसामुळे. परत घेऊन चाललेत बागेत. सुसाट पाऊस आहे. आता मोबाईल भिजेल, त्यामुळे मोबाईल आतमध्ये ठेवतो. सगळे आपण आता आलेलो आहे बागेच्या इकडे. या आपल्या दीक्षाच्या काकांची बाग. दीक्षाचे काका चाललेत पुढे. पावसामुळे घरी चाललेले ते, आपण त्यांना परत घेऊन आलेलो आहे बागेत. हे पाहू शकता आंब्याची बाग आहे, हापूस आंबा. हे नवीन लावलेत काय? हां हां. त्याच झाडाला हां हां. इकडे जरा पावसापासून विश्रांती घेऊया. शेड आहे मस्त. हे सोलारचं लावलंय का? सोलार तो मेला थोडं
कुठे हा हा मला पाऊस पडला मला खूप आनंद झाला मी बाहेर जाऊ नाही नाही ए ते काढायचं नाही पप्पा इथे या काय आलं आंबा दाखवायचा आंबा बघितला तुळस आहे किती छान आली आहे एवढी आहे. काका राहून दे. राहून दे नको मला हवा होता ना म्हणून आलेला हाय पप्पा चॅरीचे ब्लॉग चला मम्मा चल चेरी याला लागलेत का चेरी त्याला हा हा पण मी खाणार काका आतून. पाऊस थोडा थांबलाय त्यामुळे आम्ही चाललोय चेरीचं झाड बघायला माझी फेवरेट माझा फेवरेट फ्रूट चेरी. चेरी अँड लिची मँगो अँड जॅकफ्रूट हे पेरूचं झाड आहे मस्त आहे पेरूचं झाड पप्पांचं धरले बाबू. कुठे पिकली कधी आहे ही आमच्या स्कूलच्या बाहेर पण आहे तुझे पप्पा चेरी चेरी. आंबट आहे बोलतात पण ते थांब बघू काढ का अर्धी चावून खायची अख्खी खाते मेंटल गोड आहे काय गोल आंबट आहे गोड आंबा. काढली पप्पाला एक मिळाली. काल मी 4-5 काढल्या होत्या. त्या दिवशी पण अमित काकाने आले तेव्हा पण काढले ना. मग बोले लाग फुलं बघितली का? फुलं बघितली? मस्त छोटीशी आहे असतात. छोटीशी लागले बरं घे ना, हे घे ना, हे घे ना. बऱ्यापैकी लागले काढलं ना तिने एक आता काढ ते बाकी काय कोण खात नाही, पक्षी पप्पाला वगैरे पण खात नाही. काय का फक्त आंबट असल्यामुळे त्या कितपत आवडतील तुम्हाला माहिती नाही. मला पहिलं काय एकच आहे वाटायचं हा एकच आहे. चेरीचं झाड कसं लावायचं बाबा हाताने. हाताने लावायचं. तो चिकूचं झाड आहे बाजूचं. चिकू दिसतात खालती आहेत दोन म्हणजे खूप छोटे आहेत छोटे आहेत ते अजून होतील. इकडे पपई आहे. मम्मा धरली आहे. पडला मागे आंबा छोटासा आंबा हा, चिकू आहे. पक्षीच खातात येऊन ते. टोमॅटो वाटतं असं ते असे कच्चे बघायला हे वाटतात. आवळा आवळा छोटा मिनीवाला. मम्मा आवळ्याचं पण आहे पण आवळा अजून धरत नाही. बाबा बोलले ते बारके आवळे चांगले ते छोटे असे ह्याच्यासारखे पण हे बघ काय बाबा बोलले मला हा ना असा क्लेम करतात हे हा हा बारमाही आंबा आहे म्हणजे याला आता अजून हे येत आहे.
हा मोहर आहे. मोहर आता आलाय हा, म्हणजे गेल्या त्याला पण सेमच आहे. हा, ही 2 झाडं आहेत ना, हम्म. ही बारमाही म्हणून त्यांनी मला विकलेली आहेत. तर बघूया बारमाही येतात का ते. हे बघ आता मोहर येतोय बघा. हे आधी मोहर येऊन गेला, आधी फळं लागूनही गेली, काढून पण झाली याची. आता परत आली. परत मोहर आलेलं आहे बघ. हे छोटी छोटी दिसतात फळं. याला फळ कसं बारकं येतं की? नाही नाही मोठे आहेत. हा फळं मोठी आहेत अशी, हा हा. चांगली मोठी. हे बघ, इथे पण आहेत, मोठे होणार आहेत आपल्या. आता हा पडेल पिवळा झालेला, बाकी ठीक नाही. इथेही आहे. अशी अशी लवडलेली असतात ना, एकेका झाडावर 100-100, 150-150 असतात पपया एका एका वेळेला. ते लहान आहे ना झाड अजून. लहान असले तरी धरतात. त्या जीवाच्या मनाने खूप हे असतं त्याचं. सगळ्या काढतायत की काय तुम्ही चेहऱ्या? नाही तपला घेते ना 4. पिशवीत घेते भरून ते काकाने दिलेली पिशवी ती छोटी. आणि दुसरी देतो पिशवी पाहिजे. ही देऊ पिशवी? हे बघ घे बाबा पिशवी. रुपये घे. काय काय मला वाटतं मुंग्याने खाल्लंय. हो हो काय काय खाल्लेले आहेत. पक्षी वगैरे पण खातात ना. टाक सगळं ते आंबा वगैरे. छोटूसा आंबा दाखवला पप्पा. दाखवला. चला मी तुम्हाला आता याचं झाड दाखवतो, डाळिंबाचं. डाळिंब लिंबाचं झाड दाखवला. चला आतमध्ये. आतमध्ये आहे. इथे सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. आता सफरचंद कधी येते काय माहित. सफरचंद आलेलं आहे. सफरचंद कमिंग सून आहे. घेऊन ठेवलंय ना झाड. झाड घेऊन ठेवलंय, ते लावायचं. बाबा सफरचंद कमिंग सून आहे ना. 3-4 वर्ष तरी जातील. तेजपत्ताचं झाड आहे. पुढे तेजपत्ता. बाबा गरम मसाल्यामध्ये वापरला जाणारा तेजपत्ता, त्याचं झाड आहे. किती मोठं आहे बघ. बाबा बोलले ना काल आपल्या किती मोठं आहे बघा गावात तेजपत्त्याचं झाड. नलबो एकदम भारी आहे. दाखव बाबू. मी पण घेणार. हे पकड ना मम्मी. मस्त आहे. पाऊस परत चालू झाला. आले डाळिंब. हे थांब, काढू नकोस. हे काढू नकोस. लहान आहेत ते. छोटे आहेत ते, अजून मोठे व्हायचे आहेत. बघा डाळिंबाची झाडं. त्याच्यावर भरपूर मुंगी आहेत. बारकी आहेत आता, डाळिंबाचं फळ आहे. लहान आहेत. हे डाळिंबाचं फळ. फूल आहे, फूल ते फूल आहे, फूल, फूल. फळ नाही. डाळिंबाचं फळ तर हे आहे. बरोबर. चला. ही 2 द्राक्ष आहे, ही आपल्या द्राक्ष नाही, जांभूळ जांभूळ. जांभूळ, 2 जांभूळ, 2 पेरू. पेरू. जांभूळ आले नाहीये. जांभूळ. अजून छोटा आहे ना बघितलं. चला पाऊस आला, परत जाऊया आपण. थोड्या मिनिटानंतर येऊया. आंबा पडलेला. हळू हळू हळू. लोक सांगा हे केळी लागली तिकडे. पंप पाऊस, पाणी सोडायचं.
60 फूट खोल आहे. 60 फूट खोल विहीर. पाहू साईडला 7 फूट 60 फीट. काय दिसतंय काय? हलती एकदम खोल आहे. मम्मा दाखव. चांगला तर वाटतोय. असं आहे पण तो पडला म्हणजे कदाचित आतमध्ये खराब असू शकतो. कैरीसाठी वापरू शकतो तू. अच्छा. कैरी म्हणून. हम्म. रान भरपूर झालं याला ते. काप हे काढणार कसं? कसं आहे माहिती आहे एका माणसाचं काम नाही. हे क्रेन दोन पाहिजे. एखादा माणूस एकटाच करत असेल आतमध्ये पडला तर कळणार पण नाही हो संध्याकाळपर्यंत. ना. दुसरा माणूस सोबत असताना ते करायला लागेल. तर वरून आपण हे पण लावू शकतो ना, म्हणजे ते आता ग्रीन हे भेटतं ना, हो 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 ग्रील लावतो. त्यामुळे कसं पानं बिनं ती पडणार नाहीत. बाबांसोबत आलेली ना तेव्हा विहिरीचंच काम होतं काहीतरी. हां हे बघ, हे केळी लागलेलं पण आहे. झाड आहे ते. ते काय तिकडे पण आहे. किती लागलेत हे बघ केळी इकडे आहेत. केळी बघितली म्हणजे सगळी काय डोरा आतमध्ये चिरतात आणि हे पानं खाऊन टाकतात. अरे बापरे. मला चिंच आहे ना हे? नाही हे आवळा. आवळा आहे. आवळा कोणता, मोठा आहे की बारीक आहे? हा मोठा आवळा आहे. मोठा आवळा. तो जो आहे याच्या बाजूला तो आहे ना तिथे हा, हा. हा. तो छोटा तो आहे. छोटा. तर ह्याला येतात आवळे. नाही बाबा. अजून तरी नाही आले आता. तिकडे बघूया का? थांब मी तिकडे चालले. नाही आले त्याला. तुला छोटा आहे अजून. नाही ते काय केलंय माहिती आहे ते याच्यावर सावली येते ना हा हा म्हणून ते आपलं मोठं होतं. त्या आंब्याच्या झाडापेक्षा मोठं. हा हा. हे बघ, इकडे अननस बघूया. अननस. या बागेत काय होतं सहजगता शिरतात की गिरवडं हां आणि अशी उडी मारून येतात. म्हणून येतात. लावलं. हा थोडं जरी त्यांना सकल मिळालं ना हा हा. उडी मारून येतात. तू अननस भरले. हे बघ अननस आहे बघ. पण तिथला नाहीये. वेळ अजून काढायला. टाईम अजून मोठा होणार आणखीन तो. त्या बाजूला पण येतो. कुठे? हा, इथून त्याला आणखीन एक कोंब फुटतात बघ. हा. हे लावलं ना आपण हा एवढा पोर्शन हां परत झाड होणार नाही. कट करून. कट करून हां हे अननस वरचं कापून घेतलं आणि हे परत लावले. आला आला. माऊ कुठे गेली? बसले तिथे. चला आला पाऊस परत. हे काज आहे ना समोर आहे ते. पिशवी आणायला पाहिजे आधी डोक्यात. एवढी तरी जागा आहे अजून, म्हणजे इकडे लावू शकतो. नाही, हे कातळ आहे ते फोडल्याशिवाय लावतो नाही. हे काय केलेलं आहे ना ते इथे ब्लास्टिंग करून आहे ना हां हां खड्डे पाडलेले आहेत, त्यात माती भरलेली मग झाडं लावले. हे कातळ आहे. इथे तू अर्ध्या फुटावर तुला कातळ मिळणार. हां हां ही 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 लिचीची झाड आहे. ही दोन आहेत ना हां ही लिचीची आहे. लिची. हे चल कृपा नाही लागलेत आता अजून त्याला लिची. चल पाऊस आला. नाही मध्ये नाही आलो ना, तरी 2-1 वर्षाने आलो असेल आता मी बागेत. काय गोड. गोड आहे भरपूर गोड. मागच्या बाजूने उलट्या बाजूने. हा पुढून नाही खायचं, पुढून डिंक लागतो. काय काय हा तो मोठा आंबा माडाच्या मागे लागलेत का त्याला मोठ्या आंब्याला. हो दिसतोय बघ. तिथे खाली बघ आहेत. हा 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 कुठे चालली. सीताफळ बघायला. परत पाऊस थांबलाय.
कुठे गेले? हे आहे का? अरे वा, एवढ्या बारक्या झाडाला लागलेत बघ. अजून एक अजून एक इकडे आहे. बघ केवढूच झाड आहे. हात नाही लावायचा ना, राहून देत. दिसलं का? मोठं सीताफळ दिसलं. एक छोटं. हे यावेळीच लागले का? हो, या वर्षी. गेल्या वर्षी फुलं आली होती, हा. पण पुढे त्याची हे झालीच नाही. आणि ते हे ते छोटे छोटे तिकडे पण ना छोटे आम ते फुलं आहेत, तिला फुलं लागली आहेत म्हणजे येणार ती ते आता. येणार. आणि हे पण आहे. हे एकदम हे बघ, फुल छोटंच कसं आहे. असतं माहिती आहे? असं दिसतं. याला मोठा. किती छोटं वालं आहे. फुल फुल फुल. एकदम छोटं वालं दाखव. हा बघा. मी तुला हे बघ, हे त्या पूर्ण साईडचं फुल नाही. दाखवते. हे पाईपामध्ये खत घालतो ना आपण. हां, लिक्विड खत. हं. हे काय आहे? हे किती वर्ष झालं लावून आहे झाड? हे हा, हे साधारण दीड एक वर्ष. 1.5 वर्ष झाले. ते बघ बरं नाही, एका वर्षामध्ये फुलं धरलं. आहे ना, याचा वास घेऊन बघा, मस्त एकदम सुगंध येतो. या फुलाचं. हे सीताफळाचं फुल, याच्यातून फळ निर्माण. थांब, नको. आज घ्यायचं. तोडेल ते. हे काय धरतायत त्याला, ते बारीक बारीक आहेत. तिकडे पण नको. ऑगस्ट सप्टेंबर हे बघितलं ना मोठं. हो. हा, ते बघितलं. हे सप्टेंबरला वगैरे धरतील ना, म्हणजे चांगली. सप्टेंबर पर्यंत मोठी होती. आता जस्ट सुरुवात झाली बघ ना, अजून येत आहेत. हा, ते काय बारके बारके बरेच आहेत. तिकडे पण त्या साईडला एक छोटस आहे, पण ते असं पण त्या छोट्या झाडाला धरलंय म्हणजे बघते केवढंच आहे ते झाड. ही कलमं असतात ना, हा, कलमां लवकर धरतात. हे तू बियापासून झालं ना, तर त्याला 7 का 8 वर्ष पण लागतील फळं यायला, फुलं यायला. हे कलम कलम म्हटल्यानंतर कसं माहिती आहे, या समजा इथे आपण कलम केलं तर या फांदीची जी लाईफ असते ना, ते तिथून सुरू झालं. ऑलरेडी त्याचं 4 वर्षाचं आहे झालं. हा. हम्म. असं ते. हे मागे आहे ते याचं आहे. आता मला देताना त्यांनी संत्री म्हणून दिलं, पण हे कदाचित मोसंबीचं पण असू शकेल. संत्री किंवा मोसंबी दोघांपैकी एक कुठलं तरी आहे. हे काय? संत्री आणि मोसंबीचं ते सेम झाड असतं. तशीच असतात. Same त्यामुळे ते दिसतं. कळायला जरा कठीण आहे. ते फळ त्याला लागल्यानंतर फळ कळेल. लागल्यानंतर हा. संत्री आहे की मोसंबी. हे कलम कुठून? इकडूनच घेतलेले गावावर. आपल्या इथे आचऱ्याला एक छोटीशी नर्सरी आहे, तिथून घेतली. हे काय शेणखत आहे समोर? हो, शेणखत भरून ठेवतो. शेणखत बघ. फणस बघायचं, छोटंसं फणसाचं झाड आणि छोटासा फणस. दाखवलेला ना आपण, कृपा पाठवला नव्हता का तुला? नाही, मी नाही बघितलं. अगं मुंबईला पाठवला नव्हता छोटासा. तो बघ धरला पण आहे बघ छोटासा. ते बघ केवढूस आहे बघ फणसाचं झाड. हा, नीर फणस आहे तो. निरफणस नीर नाही. फणस. ही सगळी पानं ना ते ढोरांनी खाऊन टाकतात. खाल्ला नाही. हा. नीर फणसची नवीन भाजी येते. बनवतात ना. हा. बघा फणसाचं झाड आहे आणि छोटंसं आणि फणस आलंय. छोटासा फणस आहे. तर- केक कापलास? कापला काय केक? लागलं माझ्या फ्रॉकला. सुकला. सुकलं पण. आपण कलमच आहे. हो, सगळी कलम. कलमच आहे ना. कलम तो बियापासून लावायला गेला तुला खूप वर्ष जाणार. बियापासून जे झाड येतं ना, ते साधारणपणे 7-8 वर्ष लागतात धरायला. पण कलमाचं कसं हे दुसऱ्या- या वर्षीच धरलं. हा, याला साधारण 2 वर्ष झाली. हा. मग यावर्षी कलमं धरली. कशी बनवतात? बियापासून. मग बियाच टाकतात ना. मग बिया पण त्याच्यामध्येच टाकतात. बियाने बनवलं तर बियाणे बनवलं की खूप कलम Time जातो. कलम बांधायचे 2-3 प्रकार आहेत. ते फांद्यापासून बनवतात. चल. हे लिचीचं बोललात ना? हे आणि हे. हे आणि हे. दोन- माझं फेवरेट आहे. हिची फेवरेट आहे तुझी? Yes. भरपूर फेवरेट आहे. हे लागले की काका तुला पाठव तिला. लागली की तुला मी पार्सल काढतो हा, काका पाठवणार तुला. गाडीवर.
हे कसलं आहे समोर ते ह्याचं बोललात ना तुम्ही आवळाचं हा बारीक ना हा छोटा तसं त्याची सावली यायला लागले म्हणून मग ते छाटून टाक. ह्याच्यावर मिनी आवळा येतात, छोटे बारीक आवळा येणार खूप छोटे ना. त्यात चेरी कशी होती, कच्चेवाले होते ना ती साईज. हे तेवढे पण एवढे छोटे छोटे आवळा येणार एवढेच आहे? बारीक मी तर एवढे एवढे बघितले. तो मोठा आवळा तो तिकडे आहे. पाऊस शांत झाला त्याचे बरं हो घरी जायचं शांत. मला इमली हवी आहे, इमली. इडलिंबू बघायचं. इडलिंबू लिंबू म्हणजे लिंबू मोठा मोठा लिंबू मोठं लिंबू बिग वाला एवढं होतं, लेमन. एवढं. लिंबाच्या तिकडे ते गेटच्या इकडे होते ना बार ते एक आहे हे इथे इडलिंबू आहे. लिंबू दाखवा. हे बघ हे मोठे आंबे ते. आता आपल्याकडे काढलेले पण आहे साधारणपणे याचं वजन- ओके हा मोठा आंबा ना तो हा हे बघ ना ते बघ खाली पण तिथे हा लागले. हा 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 हाताच्या साईजचा असेल माझ्या. अजून मोठा होणार ना याच्यापेक्षा मोठा आहे. एवढं मिनिटं. हा याच्या माझ्या हाताचा साईज. तरी आंबा कोणता म्हणजे काय नाव काय नाव मलाही माहिती साधारणपणे ना 600-650 ग्राम पर्यंत होतो एक आंबा हा एक आंबा. एक खाल्ल्यानंतर आपल्याला जेवायची गरज वाटते. चवीला पण चांगलं आहे गोड आहे गोड आहे. साखरेसारखं. याचं कलम करून आहे ना याने स्वप्नीलने तू यांच्याकडे तुमच्या बागेत लावलंय. झालंय धरलंय. नाही म्हणजे मोठा झालाय आता धरतो की नाही माहिती. अच्छा बरंच मोठं हे अगोदरच होतं की हा अगोदर होतं. अगोदरपासून झालं पासूनच होतं. छोटासा आंबा. त्यावेळी लहान होतं आता नारळ. नारळ लागलं. हे बघ हे बघ ऊसाचं म्हणत होतो ना ते इथे लावले होते ऊस. हे ऊसाचे हे आहेत. बरेच लावले होते मोठं झालं होतं असं ते. तुला मेला कसं. काय माहिती आता काय बाबा मिळायला काहीतरी प्रॉब्लेम. शाळा आहे. हो शाळा असणार. ही अंदर तसं. मम्मा हे बघ. छोटा आंबा. खाली बघ. ते लिंबू कुठे आहे ते हा ते दाखव. इथं लिंबू. इडली. इथं लिंबू. इडलिंबू. असं सारखं चल, सारखं असंच बोलावं चला. लागतं. पाय खाली बघ. खाली बघून खाऊ. हे मोठं होतं हा एवढं असं होतं. तो का तिकडे आहे ना मोठा आहे बघा हे बघ, बघ, बघ. हा. त्याच्यापेक्षाही मोठं होणार. हे आता साधारण मध्यम लेवलचं हा लिंबू आहे ना पेक्षाही मोठं. काय नाव इड लिंबू लिंबू इडलिंबू. आणि ही साधा लिंबू आपला. ही जे आहे ना हा 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 हे साधा लिंबू. हा वाला साधा हो. इथं लिंबूची पानं त्याच्यावर नाही आता तशी Yellow फुलं colorची येऊन गेले असतात. पुन्हा दाखव जरा लिंबू तो अजून मोठा होणार ना याच्यापेक्षा हा याच्या डबल जवळ जवळ होतं. अरे बापरे दोनच दिसते त्याला काढले वाटतं हो काढले 4-5 मिळाले. इथे अजून पाहिजे तसं धरत नाही ते इथे होईल कुसका आता आहे. तसं. खरा. ते बारकेवाले काढले का बारकेवाले बरेच मिळाले. हे बघ पिंटू. हा हा बघ. हा अरे थांब ना खेचू थांब, नको थांब, खेचू खेचू नको. नको. मोठं आहे. हा मोठा काढू आहे हा. हा काढू का खराब झाला. तो खराब झालेला काढ खराब झालेला का? हा याच्यापेक्षाही मोठं. ह्याच्यापेक्षा तुला मोठा काटे असतात का त्याला. या झाडाला पण काटे असतात लिंबाच्या. माहिती आहे. हो काटे. आपल्या इथे पण आहे ना, पण तो नॉर्मल लिंबू आहे. हम्म. 2 3 3 आहेत. इथे आंब्याचा एक प्रकार मी मागवून लावलेला आहे. जपानचा मियाझाकी आंबा म्हणून आहे. जपानचं हा जपानचा मामाने आणलेला वाटतं. नाही आणलेला त्याने बी आणलेलं पण ते बियावरून नाही झालं. आणि पश्चिम बंगालवरून मागवलं. कलम मागवलेला कलम मागवलं. जपानचं मियाझाकी आंब्याचं झाड आहे.
ओके. मियाझाकी नाव त्या आंब्याचं आहे. मियाझाकी. त्या बाजूला एक लावलेली, 2 लावली. कधी लावलंय हा? तरी झाली 2-2.5 वर्ष झाली. 2-2.5 वर्ष. तो एक आहे तो. आज दिसतोय ना, हम्म. पण त्याला मियाझाकी. पण आलं नाहीये काय. हल्ल्यावरती आपण दाखवू आपण जापानचा आंबा कोकणात पिकवला आम्ही. हो, हो. त्याला मला वाटतं पुढल्या वर्षी यायला हरकत नाही. साधारण 3ऱ्या वर्षी हे होतं. आता 2-2.5 वर्ष झाली त्याला. साधारण 3ऱ्या वर्षी बाबा बघायला सुरुवात. आपल्याकडे इमलीचं झाड आहे. हो आहे. चिंच. आहे पण खूप छोटे आहे. समोर आहे ते काय? नाही, हे जे आहे ते रतांब्याचे आहे. रतांबा आहे समोर तो. तेच मी तुला बोलत होती की ते आंबट आंबट असतं. रतांबा म्हणजे कोकम. माहिती आहे मला खायचं ते. म्हणजे चिंच ना. हो. इमली म्हणजे चिंच. रतांब्याचं होते हे काय? हे काय समोर एवढं मोठं आहे ते वाला ना. आणि त्यातून धरत नाहीये. धरलंय एक मला दिसलंय. हाय हाय. हा हाय. एवढंच आत्ताच धर हे झाड होतं. लावलं तेव्हा एवढंच होतं. मला वाटतं कोणी बंड्याने की काय कोणीतरी दिलं. हे बघ चिंचेचं झाड आहे. याचा स्मेल चिंचसारखा. एक रतांबा आहे झाडाला लागलेला. त्याचा प्रॉब्लेम काय आहे, तारा हा बघा. वळून दिलाय. एक दिसतोय काय? दोन हा एक दिसतोय. व्हायला देता का म्हणून. हा ना. मला पण 1-2 दिसले. हे तारा ओपन असतात ना. एक हा. तिकडे आहे. मम्मा हवं एक तिकडे. चला आता निघूया. काळू कोल हळूहळू. जाईपर्यंत काळ होणार आपल्याला ना, निघूया आता. बघ आपल्याकडे आंबाड्याचं झाड आलेलं आहे. आंबाडा. आंबाडा ते म्हणजे लावायचं. हे काळी मिरी कशावर चढवली आहे? हे जंगली झाड आहे. जंगली झाड आहे ना? राहू दे. हा, एक तरी राहू दे झाड. हा. जंगली. बाकी सगळी काढून टाकली ना आपण. हे कशाचं आहे. जंगली झाड आहे ते. हे जंगली आहे, त्याच्यावर काहीतरी आहे नाव त्याचं, पण मला आता तोंडावर मग नाही. त्याच्यावरती ती काळी मिरी चढवली आहे. वरती झेंडा लावलाय बघ आपला भगवा ध्वज. हा तो बघ जय श्रीरामचा झेंडा आहे भगवा. चिकू धरले. खालती पण आहेत 2. हे चेरीचं 2 चेरी. अजून एक आहे चेरी. नाही अजून एक आहे. चिकू. आपण आधी आलो असतो ना अमित काकाच्या. तर चे- हे बघ, खूप मोठं वाला हे आहे. हे चल फुल नको काढूस. नको काय काढू माहिती आहे, पटापट पक्व होतात. तुम्ही जाण्यापूर्वी आणखीन 2 वेळा होतील तुम्ही ना? काढू शकता. तिकडे आतमध्ये होते ते. हा ते बघा नाही खाल्ली आहे ती. मुंग्यांनी खाल्ले वाटतं. हे चल कृपा. चल. आ मम्मा आ मम्मा आ आ साईडने दे. चला आता जाऊया आपण घरी. पाऊस थांबलाय. अजून एक आंबा पडलेला भेटले. कृपा बाबांची बाप दाखवली सगळ्यांना. येस. सगळ्यांनी बघितली ना. हो आता आपण चाललोय घरी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. थँक्यू. युट्यूब वरती मी बघितलेला तो आंबा. हा तो महाग आहे तो आंबा. हे कुठे टाकू. युट्यूबला बघितलेला तो. थोडासा ना जांभळट टाईप मध्ये असतो तो. मी नाही बघितलं. मी फक्त बघितलंय जो मध्ये स्टॉप करून लागतो. कंटिन्यू आता बाहेर पडतं नाही का. पण त्यासाठी काय माहिती आहे, आपल्याकडे जी जमीन आहे सगळे कातळायची. बरोबर. खड्डा खणायचा म्हटलं तर ते पाऱ्याने खणणं शक्य नाही.
हा प्रश्न तार याच्यावरती नाही लावू शकत. लावू शकतो, पण आपल्याला थांबे तर पुरा इथून लाईट घेऊन हे पोहोचले. असं करत करत ते पुढे गेले. जवळजवळ एवढा फोडलाय खाली. 1 फुटाचा, 1 फूट बाय 1 फूट. खाली जाते. मागे हे आहे ना, दरी आहे ना.